नमस्कार. नेट, सेट आणि विशेषतः एम.एस. परीक्षेची तयारी करणाऱ्या सर्वांचं आजच्या या खास मार्गदर्शन सत्रात स्वागत आहे. आज आपण लॉजिकल रिझनिंग म्हणजेच युनिट 6 मधील एका अत्यंत महत्त्वाच्या विषयाचं 6 प्रमाण याचं अगदी सोप्या आणि स्पष्ट मराठी भाषेत विश्लेषण करणार आहोत. या मास्टर क्लासमध्ये आपण नुसत्या संकल्पना नाही तर उदाहरणे आणि परीक्षेत वेळ वाचवणाऱ्या खास ट्रिक्सही बघणार आहोत. चला तर मग लगेचच सुरुवात करूया. आता आजच्या सत्राची रूपरेषा अगदी सोपी आणि स्पष्ट आहे. प्रमाण म्हणजे नेमकं काय, इथून सुरुवात करून आपण प्रत्यक्ष, अनुमान, उपमान, शब्द, अर्थापत्ती आणि अनुपलब्धी असे 6ही प्रकार समजून घेणार आहोत. शेवटी अनुमानाची रचना आणि परीक्षेसाठीच्या काही हमखास ट्रिक्स आपण बघू. हा एक असा टॉपिक आहे जो तुम्हाला परीक्षेत नक्कीच चांगले मार्क्स मिळवून देऊ शकतो, त्यामुळे लक्ष देऊन ऐका. कोणत्याही नवीन विषयाची सुरुवात करताना त्याचा पाया पक्का असणं खूप गरजेचं असतं, बरोबर? म्हणूनच सर्वात आधी आपण प्रमाण या शब्दाचा मूळ अर्थ काय आहे हेच समजून घेऊया. बघा, प्रमाण हा शब्द संस्कृतमधून आलाय. यातला प्र म्हणजे अचूक आणि मान म्हणजे मोजमाप. थोडक्यात सांगायचं तर ज्ञानाचं अचूक मोजमाप. भारतीय तत्त्वज्ञानामध्ये ज्या साधनांचा वापर करून आपल्याला प्रमा म्हणजेच अगदी खरं, वैध आणि अचूक ज्ञान मिळतं, त्या साधनांनाच प्रमाण असं म्हणतात. म्हणजे बघा, एखादी गोष्ट खरी आहे की खोटी हे ठरवण्याचं हे एक अत्यंत महत्त्वाचं टूल आहे. भारतीय तत्त्वज्ञानात ज्ञानाची साधने अतिशय पद्धतशीरपणे विभागली गेली आहेत. प्रत्यक्ष प्रमाणापासून ते थेट अनुपलब्धीपर्यंत ही 6च्या 6 साधने म्हणजे आपल्या तर्कशास्त्राचा एकदम भक्कम पाया आहेत. परीक्षेच्या दृष्टीने हा नकाशा डोळ्यांसमोर अगदी फिट बसवून घ्या, कारण यावर हमखास प्रश्न असतोच. बरं, आता आपण परीक्षेत सर्वात जास्त वेळा विचारल्या जाणाऱ्या पहिल्या 2 प्रमाणांकडे वळूया. ते म्हणजे प्रत्यक्ष आणि अनुमान. यातला पहिला प्रकार म्हणजे प्रत्यक्ष प्रमाण. सोप्या भाषेत सांगायचं तर जे आपल्या 5 ज्ञानेंद्रियांनी थेट अनुभवले ते प्रत्यक्ष. न्यायतत्वज्ञान तर हे स्पष्ट सांगतं की प्रत्यक्ष हेच सर्व ज्ञानाचा सर्वात मूलभूत आणि प्राथमिक स्रोत आहे. म्हणजे जेव्हा आपण एखादं झाड प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहतो तेव्हा तेथील ज्ञान अगदी थेट आणि स्पष्ट असतं. यात काही उपप्रकारही आहेत, जसे की थेट मिळणारा अनुभव, स्मृतीवर आधारित अप्रत्यक्ष ज्ञान किंवा फक्त निरीक्षण करणं, ज्याला आपण निर्विकल्पक म्हणतो, आणि वैशिष्ट्यांसह निरीक्षण करणं म्हणजे सविकल्पक. हे शब्द थोडे जड वाटतील, पण संकल्पना अगदी सोपी आहे. आता ह्या प्रत्यक्ष ज्ञानावरून आपण अनुमान कसं लावतो ते बघा. हे खूपच रंजक आहे. अनुमान म्हणजे काय, तर आधीच्या अनुभवाच्या आधारावर तार्किक विचार करून मिळवलेलं ज्ञान. म्हणजे बघा, एखाद्या ज्ञात गोष्टीवरून अज्ञात गोष्टीचा तर्क काढायचा. लांब एखाद्या पर्वतावर धूर दिसला की तिथे आग असलीच पाहिजे असा आपण तर्क करतो, बरोबर? हे अनुमानाचे एकदम क्लासिक उदाहरण आहे. इथे आपण एक तार्किक झेप घेतो. आता यात एक छोटीशी गोष्ट आहे जिथे परीक्षेत बऱ्याचदा गोंधळ उडतो. ती म्हणजे पूर्ववत आणि शेषवत अनुमानातला फरक. अगदी सोपं आहे. पूर्ववत म्हणजे काय, तर कारणावरून परिणामाचा अंदाज लावणं. जसं आकाशात काळे ढग बघून आपण म्हणतो ना, अरे आता पाऊस पडणार. आणि शेषवत म्हणजे परिणामावरून कारणाकडे जाणं. म्हणजे सकाळी उठून बाहेर पाहिलं आणि रस्ता ओला दिसला तर आपण लगेच निष्कर्ष काढतो की रात्री नक्की पाऊस पडून गेलाय. हा फरक अगदी क्लिअर डोक्यात ठेवा. ठीक आहे, इथपर्यंत समजलं? आता पुढचे 2 प्रमाण बघूया. हे 2 प्रमाण सादृश्यता म्हणजेच साम्य आणि अधिकृत सूत्रांवर अवलंबून असतात. ते म्हणजे उपमान आणि शब्द. उपमा म्हणजे अगदी साध्या सोप्या भाषेत सांगायचं तर तुलना करणं किंवा ॲनालॉजी. जेव्हा आपण एखादी नवीन अपरिचित गोष्ट पाहतो आणि तिची ओळख एखाद्या जुन्या परिचित गोष्टीशी तुलना करून पटवतो, तिथे उपमान प्रमाण काम करतं. उदाहरणार्थ, तुम्ही कधीच झेब्रा पाहिला नाहीये, पण कुणीतरी तुम्हाला सांगितलं की अरे तो पट्टे असलेल्या घोड्यासारखा दिसतो. मग जंगलात जेव्हा तुम्ही पहिल्यांदा झेब्रा पाहाल तेव्हा घोड्याशी तुलना करून तुम्ही त्याला चटकन ओळखाल. हेच ते उपमान. आता शब्दप्रमाण म्हणजे काय? बघा, जगातल्या सगळ्याच गोष्टी आपण स्वतः प्रत्यक्ष पाहू शकत नाही ना, मग तिथे आपण काय करतो? आपण विश्वसनीय स्रोतांवर किंवा तज्ज्ञांवर अवलंबून राहतो. प्राचीन काळी यामध्ये वेदांसारख्या ग्रंथांचा समावेश व्हायचा, तर आजकाल आपण पुस्तके, विश्वसनीय लेख किंवा तज्ज्ञांचे बोलणे ग्राह्य धरतो.
सूर्यमाला कशी आहे हे आपण स्वतः अंतराळात जाऊन पाहिले नाहीये, पण तरीही पुस्तकात वाचून आपल्याला ते पक्क माहीत आहे. यालाच शब्दप्रमाण असं म्हणतात. आता आपण शेवटच्या 2 प्रमाणांकडे आलो आहोत. हे थोडेसे गुंतागुंतीचे किंवा अमूर्त वाटू शकतात. अर्थापत्ती आणि अनुपलब्धी. पण घाबरू नका, आपण ही रहस्य परीक्षेतील अगदी क्लासिक उदाहरणांमधून उलगडून दाखवणार आहोत. अर्थापत्ती याचा अर्थ असा की 2 परस्पर विरोधी गोष्टींचा मेळ घालण्यासाठी आपण स्वतः एखादी नवीन गोष्ट गृहीत धरतो. हे देवदत्ताचं उदाहरण परीक्षेत खूपदा विचारलं जातं. जर देवदत्त खूप लठ्ठ आहे, पण तो दिवसा कधीच जेवत नाही, आता हा तर विरोधाभास झाला ना. मग तो लठ्ठ कसा? हा प्रश्न सोडवण्यासाठी आपण काय गृहीत धरतो की तो नक्कीच रात्री लपून जेवत असणार. यालाच अर्थापत्ती म्हणतात. एका विसंगतीला अर्थ प्राप्त करून देणं. आता अर्थापत्ती आणि अनुपलब्धी या 2 गोष्टींची थोडी तुलना करूया. मगाशी पाहिल्याप्रमाणे अर्थापत्तीमध्ये आपण विरोधाभास मिटवण्यासाठी एका कृतीचा तर्क करतो. पण अनुपलब्धी म्हणजे काय? तर एखाद्या वस्तूच्या थेट नसण्यामुळे आपल्याला जे ज्ञान मिळतं ते. तुम्ही रूममध्ये आलात आणि टेबलावर पाहिलं, तिथे पुस्तक नाहीये. ते पुस्तक नसणं हीच अनुपलब्धी आहे आणि त्यातून तुम्हाला थेट ज्ञान मिळतं की इथे पुस्तक नाही. आता आपण एका अशा भागाकडे वळत आहोत जिथे तुम्हाला परीक्षेत हमखास खात्रीशीर गुण मिळू शकतात. तो भाग म्हणजे भारतीय तर्कशास्त्रातील अनुमानाची रचना किंवा त्याचे 5 टप्पे. अनुमानाच्या या 5 पायऱ्यांचा क्रम तुम्हाला जसाच्या तसा पाठ असायलाच हवा. पहिली पायरी आहे प्रतिज्ञा. म्हणजेच तुम्हाला जे सिद्ध करायचं आहे ते विधान मांडणं, जसं की पर्वतावर आग आहे. दुसरी पायरी आहे हेतू किंवा कारण. कारण तिथे धूर आहे. आणि तिसऱ्या टप्प्यात येतं एक सार्वत्रिक उदाहरण जे सर्वांना माहीत असतं. जिथे जिथे धूर असतो तिथे तिथे आग असते, जसं की स्वयंपाकघरात. आणि ही तार्किक प्रक्रिया शेवटच्या 2 टप्प्यात अतिशय सुंदरपणे पूर्ण होते. चौथी पायरी म्हणजे उपनय किंवा ॲप्लिकेशन. इथे आपण तो सार्वत्रिक नियम ह्या विशिष्ट पर्वतावर लागू करतो. ह्या पर्वतावरही धूर आहे. आणि शेवटी येतं निगमन म्हणजेच कन्क्लुजन. इथे आपण तो नाकारता न येण्याजोगा निष्कर्ष काढतो. म्हणून ह्या पर्वतावर आग आहे. ही साखळी लक्षात ठेवणं अत्यंत महत्त्वाचं आहे. चला, आता या सत्राच्या शेवटी आपण फास्ट रिव्हिजनसाठी किंवा जलद उजळणीसाठी काही अत्यंत उपयुक्त अशा ट्रिक्स आणि शॉर्टकट्स पाहूया, जे परीक्षेच्या वेळी तुमचा खूप वेळ वाचवतील. समोर असलेली टेबल ही एक मास्टर ट्रिक आहे. कोणत्या तत्त्वज्ञानाने किती प्रमाणे स्वीकारली यावर जोड्या जुळवा किंवा थेट प्रश्न नेहमीच विचारला जातो. बघा, चार्वाक तत्त्वज्ञान फक्त 1 प्रमाण मानतं, ते म्हणजे प्रत्यक्ष. बौद्ध तत्त्वज्ञान 2 प्रमाणं मानतं, प्रत्यक्ष आणि अनुमान. न्याय तत्त्वज्ञानानुसार 4 प्रमाणे आहेत आणि वेदांत तसंच मीमांसा तत्त्वज्ञान सर्व 6ची 6 प्रमाणे मानतात. हे अगदी तोंडपाठ करून ठेवा. आणखी एक छोटी पण महत्त्वाची माहिती. परीक्षेत जर थेट वस्तुनिष्ठ किंवा फॅक्ट बेस प्रश्न आला तर हे नाव नक्की लक्षात ठेवा. पाणिनी हे प्रसिद्ध संस्कृत व्याकरणाचे रचनाकार आहेत आणि त्यांना भारतीय तर्कशास्त्राचे जनक मानले जाते. अशा ऐतिहासिक व्यक्तींची नावं लक्षात ठेवली की आपला 1 मार्क फिक्स होतो. तर मंडळी, हे विश्लेषण संपवताना एक विचार करायला लावणारा प्रश्न तुमच्यासाठी. न्याय तत्त्वज्ञानानुसार असं कोणतं प्रमाण आहे जे इतर सर्व प्रकारच्या ज्ञानाचा अंतिम आणि मुख्य पाया म्हणून काम करतं? थोडा विचार करा. तो पाया अनुमान आहे, उपमान आहे की थेट मिळणारे प्रत्यक्ष ज्ञान? या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न नक्की करा आणि आपला अभ्यास असाच उत्साहाने सुरू ठेवा. येणाऱ्या परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा.